ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. दात हा आपल्या शरीराचा अविभाज्य घटक आहे, पण आपण त्याकडे सहसा लक्ष देत नाही आणि अगदी सहजपणे बोलून जातो. एखादा दात दुखत असेल तर तो सरळ काढून टाका. निसर्गानं निर्माण केलेल्या मानवी शरीरात प्रत्येक अवयव महत्त्वाचा आहे. डोळे, नाक, कान, हृदयासारखेच दातांचेही महत्त्व आहे. असेच नाशिक येथील गंगापूर रोड परिसरातील ओरिझेन दंतचिकित्सा या आधुनिक क्लिनिकचे उद्घाटन शनिवार दिनांक 12 जुलै 2025 सायंकाळी 4 वाजता महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. गणपती बाप्पा. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्करराव भगरे, प्रमुख माननीय आमदार देवयानीताई फरांदे, सीमाताई हिरे, दिलीपजी झाले, कोंडाजी मामा आव्हाड, डॉक्टर संजय भावसार, श्री अनिल आहेर, हेमंत हरिभाऊ धात्रक हे होते. आणि मुकुंदचं खूप दिवसाचं स्वप्न होतं की केवळ चांगलं हॉस्पिटल टाकावं. इतक्या दिवसामध्ये ते स्वप्न दोघाही नवरा बायकोला पाहत असताना मनापासूनचा आनंद झाला असेल. मुलगी पण जावई पण या ठिकाणी या उपस्थित आहेत. त्यामुळे एक वेगळा माहोल या उद्घाटनाच्या निमित्तानं आपण सगळं अनुभवतो आहे. त्यामुळे आम्ही इथं उपस्थित असणारा प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या मार्गाने या ठिकाणी या कराड कुटुंबाशी जुळलेला आहे, संबंध या ठिकाणी आलेले आहेत आणि हेच संबंध जपण्याचं काम पुढे या ठिकाणी मुकुंद करतो. मुकुंद तर फार मिळून मिसळून या ठिकाणी नसतो, पण जे काय आहे ते आपल्या सोयीने आपल्या नाकाच्या शेंड्यासमोर या ठिकाणी चालत राहणे आणि प्रगती वैशिष्ट्य म्हणजे प्रगती करणे ही खूप मोठी गोष्ट त्याच्याकडे शिकण्यासारखी आहे. सर्वजण शिकतील आणि खास करून संजय बोरकरे शिकावा असं मला अपेक्षा आहे. नातेवाईक आहे, संबंधित आहे, रोज मार्गदर्शन करतो, पण शिकत काही नाही अशा अडचणी. तर मुकुंदकरांकडनं काही घ्या बरोबर. एक चांगल्या प्रकारचं काम त्यांनी उभं केलंय. त्यामुळे मी या प्राजक्ताला आणि केवरला या ठिकाणी त्यांच्या हॉस्पिटलला मनापासूनच्या शुभेच्छा देतो. या भारताच्या नवीन दवाखान्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आज इथे येण्याची संधी मिळाली आणि एकूणच डॉक्टर कराड आणि त्यांचं सौभाग्य होती या दोघांनी एक नवीन दालन या निमित्ताने सुरू केलं. म्हणजे कराड कुटुंबियांचं तसं जर बघितलं तर सामाजिक, राजकीय सर्व क्षेत्रामध्ये वेगळं नाव आहे आणि आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये देखील त्यांनी एक चांगलं पाऊल या निमित्ताने टाकले. मी या परिवाराच्या नवीन व्यवसायाला किंवा त्यांच्या समाजसेवेला खूप शुभेच्छा देतो. कराड कुटुंबियांना समाजसेवेचा गोड वारसा आहे. या गोड प्रसंगी वैकुंठवासी प्रल्हाद पाटील कराड यांचं स्मरण केलं नाही तर ते चुकीचं होईल. त्यांना दादांना आयुष्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या मार्गाने समाजाची सेवा केली. तोच किस्सा तिसऱ्या पिढीमध्ये डॉक्टर केयू आणि डॉक्टर प्राजक्ता दंत चिकित्सालयाच्या माध्यमातून समाजाची या ठिकाणी सेवा करणार आहेत. या प्रसंगी अधिक भाष्य न करता मनापासून त्यांना. ओरिझेन दंतचिकित्सा या आधुनिक क्लिनिकमध्ये आपल्याला या सुविधा एंडोडॉन्टिक्स, ऑर्थोडॉन्टिक्स, इंट्राओरल स्कॅनर, दंतरोपण, सर्जिकल दंतचिकित्सा, ज्ञान दात काढणे, कॉस्मेटिक दंतचिकित्सा, प्रोस्टोडॉन्टिक्स, पेडोडॉन्टिक्स, किड्स, CDV2 मूळ दंतचिकित्सा या सर्व आधुनिक नवीन उपचार पद्धतीने तुम्हाला आपल्या दातांचे उपचार मिळणार आहेत.
ओरिझेन दंतचिकित्सा या क्लिनिकचे संचालक डॉक्टर केयूर मुकुंद कराड, डॉक्टर प्राजक्ता केयूर कराड हे असून डॉक्टर केयूर कराड MDS यांनी वैद्यकीय शिक्षण नाशिक येथे पूर्ण केले. इतरत्र डेंटल हॉस्पिटल क्लिनिकमध्ये अनुभवातून घेत आज त्यांचे स्वतःचे क्लिनिक उभे केले. तसेच डॉक्टर प्राजक्ता कराड MDS यांनी देखील लहान मुलांची दातांची काळजी कशी घ्यावी या विषयावर माहिती दिली. डॉक्टर प्राजक्ता कराड यांनी दंत महाविद्यालयातील शिक्षण पूर्ण केलं असून यांनी पुणे, अहिल्यानगर, नाशिक दंत महाविद्यालय येथे काम केल्यामुळे त्यांचा अनुभवाचा फायदा रुग्णांना होणार आहे. माझं पोझिशन आम्ही संपून 3 वर्ष आले आणि मागच्या 3 वर्षामध्ये मी बऱ्याच ठिकाणी कन्सल्टिंग व्हिजिटिंग प्रॅक्टिस केली आहे. त्याच्यामध्ये मी अनुभव घेतला, क्लिनिक कसं चालवायचं, क्लिनिकमध्ये काय काय गोष्टी लागतात आणि माझ्या प्रोफेशनमध्ये क्लिनिकमध्ये कसं काम असतं. त्यानंतर ह्या सगळा अनुभव घेऊन मी आणि माझी वाईफ डॉक्टर प्राजक्ता कराड आम्ही दोघांनी मिळून हा सेटअप नवीन इकडे गंगापूर रोड येथे प्रसाद मंगलकाळेला त्या साईडला नवीन बिल्डिंग आहे, प्रायमा कासा नावाने. तिथे ओरिजिन डेंटिस्ट्री या नावाने आम्ही नवीन सेटअप टाकलेला आहे. तर आम्ही इकडे सोमवार ते शनिवार रोज सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत तुमच्या सेवेत हजर असतो. आव्हान आम्ही फक्त एवढं असं करू शकतो की इतर आपण पद्धतीने दुसऱ्या आरोग्य ठिकाणी आपण लक्ष ठेवतो. त्या हिशोबाने आपण आपल्या दातांची पण काळजी घ्यायला हवी. कारण की आपण जेवण वगैरे करतो सगळं, तर सर्वात पहिले आपलं दातांचं आणि मुख रोग हे जर का चांगलं असेल तरच आपली बाकी शरीराचे इतर अवयव वगैरे सगळे नीट राहतात. आणि ज्या हिशोबाने सगळे डेंटिस्ट सजेस्ट करतात किंवा सांगतात की दात नीट ठेवावे, क्लीन ठेवावे आणि आपलं आहार वगैरे सगळं नियंत्रित ठेवल्याने आपले सगळे रोग बरेच दूर राहतात. त्याच हिशोबाने दांतरोग पण सगळे आपले दूर राहतील. आणि त्याच्यासाठी आपण वेळेवर आणि गरजेच्या हिशोबाने लगेच एका डेंटिस्टला कन्सल्ट करून आपली रोगाचे सगळे नियंत्रण लावून घ्यायला पाहिजे. मी MDS ऑर्थोडॉन्टिक्स आहे. त्याच्यामध्ये ब्रेसेस जे लावतात ना लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना, आणि काही काहींना आता हे पण प्रश्न असतं की मोठे लावू शकतात का ब्रेसेस. असं काही नाही आहे, सगळे वयातले सगळे लोक ब्रेसेस लावू शकतात. आणि जे लहान मुलं असतात ना खूप त्यांना लवकर दाखवायला पाहिजे. त्यांचे आपण ब्रेसेस लावणं टाळू शकतो. आधीच दात कसे काढायचे, कसे यायला पाहिजे त्याचं जजमेंट घेऊन. आणि ह्याचं मी शिक्षण घेतलं आहे आधी 5 वर्ष, त्यानंतर मास्टर्स केलं आणि त्यानंतर मी एक्सपिरियन्स पण घेतला 3 वर्षाचा. मी पुणे, नगर, नाशिक ह्या 3ही ठिकाणी प्रॅक्टिस करत होते, व्हिजिटिंग डॉक्टर होते. आणि आता मी हे सेटअप स्टार्ट केलं आहे इथे गंगापूर रोडला. यावेळी परिवारातील सदस्य वामनराव कराड पाटील, मुकुंद कराड, डॉक्टर मनोहर कराड, डॉक्टर तेज प्रताप गुप्ता, विजय खाडे, भारती कराड, डॉक्टर रुक्मिणी कराड, डॉक्टर गायत्री कराड गुप्ता, डॉक्टर केयूर मुकुंद कराड, डॉक्टर प्राजक्ता केयूर कराड होते. ओरिझेन दंतचिकित्सा या आधुनिक क्लिनिकचे उद्घाटन प्रसंगी डॉक्टर्स, उद्योजक, राजकीय, सामाजिक, कला क्षेत्रातील मित्रपरिवार, नातेवाईक, नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमचा पत्ता ओरिझेन दंतचिकित्सा या आधुनिक क्लिनिकचे शॉप नंबर 2, प्रायमा कासा, प्रसाद मंगल कार्यालयाजवळ, ॲग्रिकल्चर कॉलेज समोर, पूर्णवाद नगर, गंगापूर रोड, नाशिक.